द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव. कुर्डू प्रकरणात अजित पवार यांचे नाव मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरून अजित पवार नाराज आहेत का, असा प्रश्न राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना विचारले असता तसं काही नाही. कुर्डू प्रकरणात राजकारण करायची गरज नसून दादांचा आवाजच मोठा आहे म्हणून ते तसे बोलले, असे बाबासाहेब पाटील म्हणाले. तर उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी अजितदादा का गेले नाही यावर विचारले असता अजितदादा नाराज नसून काहीतरी वेगळे कारण असेल म्हणून ते गेले नाही, असेही बाबासाहेब पाटील म्हणाले. मुख्यमंत्री गेले, दुसरे उपमुख्यमंत्री गेले, मात्र अजित पवार त्या शपथविधी सोडायला गेले नाही. अजून याच्यावरून महायुतीमध्ये दुसरं दिसण्याची चर्चा पुन्हा नाही. कारण काहीतरी वेगळं असेल, त्यांचा काही प्रोग्राम ठरला असेल, तब्येत ठीक नसेल, आपण काहीतरी उगाच दुसरं मध्ये काढून. जिल्ह्यामध्ये जे कुर्डू प्रकरण झालं त्याच्यामध्ये अजितदादांची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न नाही, बिलकुल नाही. मी आता कोणत्या जिल्ह्याचा मला एखादी कार्यकर्ता भेटला, त्याला त्याची मोटरसायकल गाडी अडवली, कॉन्स्टेबलला जर मी म्हणलं सोडून दे बाबा, गरीब माणूस आहे, असं काय त्याच्यामध्ये झालं नाही. एवढं त्याला राजकारण करायची काय आवश्यकता आहे. उपमुख्यमंत्री आहेत, दादाचा आवाजच मोठा आहे, मला बोलतात. फोन केल्यावर बाबासाहेब सहकार मंत्री 2 माणसं पाठवलं, शाहील आहे की कुणाचा अपमान करावं म्हणजे. 30 वर्षापासून दादा राजकारण करता, अधिकाराचा तर सन्मान करणारे दादा करतात. दादा कोण आम्ही शिकलं राजकारण, हे लोक मुद्दाम राजकारण करायचा प्रयत्न करतायत. दादाची चूक म्हणायचा विषयच नाही. सरकारमध्ये असल्यावर एखाद्या माणसाने फोन केला, त्यांनी जर बघितलं गावाचं काम आहे हे म्हणलं तरी राजकारण करायचं काय करायचं आणि कुणाचा अपमान करायचं काय करायचं. सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया.